हे हिरव्या चण्याचे हलवा आहे. हिरव्या चण्याचा हलवा. हलवा. ओके. साहित्य सांगता का मला काय काय? पेस्ट आहे चण्याची. ओके. आणि हे दूध, आणखीन साखर, आणि हे तूप, आणखीन विलायची पावडर. ओके. आणि हे काजू बदाम किसमिस. तब्येतीसाठी उत्तम असतं ते. उत्तम. अच्छा मला एक सांगा, हे पौष्टिक आहे. म्हणजे पौष्टिक म्हणजे हे होतं चणे म्हटल्यावर पौष्टिकच. तेच तर म्हणजे हे हिरवे चणे आहेत. हो हिरवे. आणि ह्याच्यात काहीही न करता फक्त तुम्ही नुसते मिक्सर मधनं बारीक. बाकी काही टाकलेलं बाकी काही नाही टाकलेलं. ओके. म्हणजे थोडक्यात आहे सगळं. हो. पटपट होणारी रेसिपी आहे. फ्राईंग पॅन तापून तयार झालेलं आहे. आता त्यात काय घालायचंय? आता आपल्याला याच्यात तूप टाकायचंय. बरं किती घालायचं तेवढं मला सांगा. 3-4 चमचे टाकून द्या. 1 2 3 4 बस. ओके. आता काय करायचं? लागलं ते टाकू. हो. आता हे याच्यात टाकायचं. अच्छा सगळं. हो सगळं. ही मावशी ही कुठली रेसिपी आहे? तुमचीच आहे का? कसं ही रेसिपी? ही माझी नणंद आहे. तिने सांगितली मला की तुम्ही हे करा म्हणून. बर. तर मी करून पाहिली. मला चांगली वाटली. जमली. ओके. काय आहे, हरभऱ्यापासून एखादी गोड वस्तू बनवणं तसं अवघड आहे नाही का? हो. मला आता अजून काय पाहिजे त्यात? मला थोडं तूप हवंय. तूप. 5 बस. थोडं तूप सुटेपर्यंत ते. तुपाला तूप कसं सुटेल? म्हणजे झालं की तूप सुटेल ना ते. काय मी विचार हा करतोय की हरभरा आणि तूप असं हे कॉम्बिनेशन. मी विचार हा करतोय की त्याला लागेल कसं आहे, कारण हरभऱ्याला स्वतःचा काही स्वाद काही नाहीये. तर म्हणजे मला तो विचार करतो की आता काय कसं आता हे पडेल ना गोड साखर. हा तर त्याने घालू का? दूध टाका. किती घालू सांगा? सगळं टाकून. सगळं घालू. तुमच्या यजमानांना हे आवडतं का ही रेसिपी? हो सगळं आवडतं त्यांना. त्यांच्याशी आवड निवड म्हणजे असं काहीच नाही. जे तुम्ही त्यामुळे तुम्हाला आनंद आहे गृहिणी म्हणून. हेच पाहिजे आणि तेच नाही असं काही हे नाही, हट्ट नाहीये. हट्ट नाही. त्याच्यावरती झाकण ठेवायचं. हे साधारण किती वेळ? बस अर्धा मिनिट. ते कशासाठी? जरा सगळं एकजीव होण्यासाठी. साखर त्याच्यामध्ये. साखर किती हो? थोडी कमी टाकायची. 2 नाही आणखीन टाक. बस. हा आता जरा मला जीवात जीव आला. बरं आपल्याला काजू किती लागणार? साधारण 4-5 तरी लागतील ना? झाकण ठेवून हे त्यानंतर इथे बाहेर काढायचं. आणि त्यानंतर काय करायचं आपल्याला? ते आपण वाटी सारखं हे करून. ती तुम्ही जी बनवलेली अशी वाटी आहे ती. ह्या वाटीला मावशीने आतून तूप लावलेलं. ते कशासाठी हो? मग चिटकू दे ना आतमध्ये, बरोबर ती पूर्ण वाटी निघावी. अच्छा हे असं सगळं दाबायचं आणि मग असं पालथं करून काजू बेदाणे खाऊन चुरू करायचं. याच्यामध्ये ते काजू टाकायचे खाली. ओके. खाली टाकायचं? हा खाली टाकायचं. हा करेक्ट. काजू टाकतो मी, बेदाणा टाकतो आणि एक बदाम टाकतो. ओके. हो. ओके. अरे वा. ते बघा सुटलं त्याला. तुम्ही म्हटलं त्याप्रमाणे. आता हे आपण ह्याच्यात काढायचं का डायरेक्ट ह्याच्यात काढायचं? ह्याच्यात काढून घेऊ. डायरेक्ट ना? हे थंड झालं ना की आणखीन चांगलं हे होतं. थोडं हे
हरभऱ्याच्या लाडवासाठी आम्ही एक घोडा तयार केलाय, घोडा काय म्हणतो, एक डिश तयार केलेली आहे, स्पेशल डिश आहे त्याची. आता आपण ह्याच्यात ते उलट करायचं ना? हा, ह्याच्यात उलट. ओके. तुम्ही करताय का मी करू? चालेल, कोणी तुम्ही केलं तरी चालेल. कुठून तरी ते व्यवस्थित झाल्याशिवाय. झालं रे म्हटलं. 1 2 साडे माडे, क्या बात है यार. आता हे पाहतो आपण अजून वर असं टाकू शकतो, भरभर करू शकतो. आपल्याला काय पुढे काय खेळायचं ते नीट खेळू शकतो. काय पहिली ओपनिंग बॅटिंग व्यवस्थित झाली आहे, त्यामुळे काय टेन्शन नाही आहे. बिनदास खेळायचं. बिनदास उचलायची पेन्सिल, पेन, वही, टाक, लेखणी जे असेल ते आणि पटकन लिहून घ्यायचं. साहित्य आणि कृती. हरभऱ्याचा शिरा बनवण्यासाठी लागणारं साहित्य: वाटलेल्या हरभऱ्याची पेस्ट, साखर, वेलची पूड, ड्रायफ्रुट्स, साजूक तूप आणि दूध. कृती: प्रथम फ्राय पॅन मध्ये तूप गरम करून त्यामध्ये हरभऱ्याची भरड खरपूस भाजून घ्यावी. त्यामध्ये दूध आणि साखर घालून एक वाफ काढावी. वेलची पूड, जायफळ पूड आणि ड्रायफ्रुट्स घालून वाफवून डिश सर्व्ह करावी.